मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरीश महाजन यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा। आज निर्णय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेले 2 आठवडे कायम आहे। यावर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे। त्यामुळे हा प्रश्न आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे। राज्यातील बीडची घटना व अन्य काही प्रश्नांवरून राज्य शासन व राज्याचे कारभारी दोघेही व्यस्त आहेत। यामध्ये राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्ती रखडल्या आहेत। या नियुक्त्यांमागे महायुतीतील नेत्यांचा 4 जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे। अजितदादांचा शिर्डीतील शिलेदार मैदानात आमदार धस यांना सुनावत सांगितला इतिहास। नाशिक, ठाणे, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीसाठी महायुतीचे सर्वच नेते आग्रही आहेत। प्रत्येकाने आपल्याच पक्षाच्या मंत्र्याकडे कारभार सोपवावा यासाठी आग्रह धरला आहे। त्यासाठी जोरदार लॉबिंग देखील सुरू आहे। त्यामुळे हा प्रश्न रखडला। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष आग्रही आहेत। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत। या पक्षाचे नाशिक जिल्ह्यात 7 आमदार आहेत। रायगड जिल्ह्यात मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अधिक आहेत। त्यामुळे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच आहे। या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज चर्चा करणार आहेत। त्यातून हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे। हा निर्णय येत्या 1-2 दिवसात होईल। या संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही तसेच संकेत दिले आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर आहे। भाजपच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्यांना भेटून तशी मागणी केली आहे। जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार असूनही कोणालाही मंत्रिपदासाठी संधी मिळाली नाही। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपला व्हेटो वापरून गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध खात्यांची मागणी केली होती, ती पूर्ण झाली नाही। या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक, ठाणे, रायगड आणि पालघर या 4ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकला आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणा लांबली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।